बातमी अशी नाशिकमधनं बघा, श्रीकांत शिंदेंच्या दौऱ्याच्या संदर्भातली बातमी येते। श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये संघटना बांधणीची राज्यातील पहिली बैठक पार पडली आणि या पहिल्याच बैठकीत बापू शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावरती आली आहे। शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं। हेमंत गोडसे नाशिकमध्ये असूनही बैठकीला न आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। नव्या कार्यकारिणीत गोडसेंना संधी न दिल्याने गोडसे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। दरम्यान गोडसे नाराज असल्याची माहिती श्रीकांत शिंदेंनी दिली। आज मला वाटतं त्यांचं काय पर्सनल काम होतं, त्याच्यामुळे जे आहे ते उपस्थित राहू शकले नाही। माझं देखील त्यांच्याशी जे आहे ते बोलणं झालेलं। यानंतरची बातमी अशी आहे की ठाणे महापालिकेत सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेतील वाद आता विकोपाला गेला। महासभेत गोंधळ घालणाऱ्या भाजपा नगरसेवकांना निलंबित करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक मनोज शिंदे यांनी केली आहे। दुसरीकडे मनोज शिंदे यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपने नौपाडा पोलीस स्टेशन इथे निवेदन दिलं होतं आणि या परस्पर तक्रारींमुळे ठाण्यातील भाजपा शिवसेना संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसतंय। माझी मागणी एकच आहे, आज जर आमच्या महापौर बाई सुरक्षित नसतील सभागृहामध्ये तर नियमाप्रमाणे, महाराष्ट्र अधिनियमाप्रमाणे त्यांना निलंबन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर मी ठाम आहे। या ठिकाणी पक्षनेते आज एकनाथराव शिंदे साहेब यांची माझी भेट होईल, त्यांच्याशी मी सविस्तर बोलणार आहे या विषयावर। जर तुम्हाला युतीचा नातं निभवायचं असेल तर ते फक्त एकतर्फी आम्ही निभवायचं अशी तुमचं जर समजूत असेल तर ती फार चुकीची आहे। त्यासाठी तुमची साथ लागेल ही देखील आमची कळकळीची विनंती आहे।